पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील 75% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. भाताची लागवड 49% पोहोचली असून ती 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान सोयाबीनची 116% तर कापसाची 142% पेरणी झाली असून शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे वाढल्याचं दिसून येत आहे. वाशिममध्ये यंदा 3,07,275 हेक्टर अर्थात 75% क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली. मात्र बदलत्या हवामानामुळे सोयाबीन पिकावर अळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. पानांवर हल्ला होत असल्यानं पिकांचं मोठं नुकसान होत असून उत्पादनामध्ये घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सावरटोला परिसरातील नाल्याला पूर आला असून पुराचं पाणी नदीजवळच्या 50 हेक्टर शेतामध्ये शिरलं. त्यामुळे नुकतीच रोवणी झालेलं धान पीक पाण्याखाली गेलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मावळमध्ये भात लागवडीला वेग आलेला आहे. दमदार पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतं. मावळ तालुक्यात यंदा 12,500 हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी भाताची लागवड होत आहे. मुसळधार पावसामुळे भात खाचरे पुन्हा पाण्याने भरलेली आहेत, तर शेतकरी चिखलात उतरून जोमानं लागवडीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. लातूर जिल्ह्यात रिमझिम पावसानं खरीप पिकांना मोठा आधार दिला, तर जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनसह खरीप पिकं सुकण्याच्या मार्गावर होती. मात्र आता 3 दिवसांपासून पडणारा रिमझिम पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरतो. जालना तालुक्यातील विरेगाव शिवारात हरणांच्या कळपानं पिकं फस्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यासाठी या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते.